नाशिकच्या इतिहासातील 2 मार्च 1930 हा एक ऐतिहासिक दिवस ठरला। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून काळाराम मंदिर नाशिक येथे सत्याग्रह करण्याचे ठरविले। दलितांसाठी मंदिराचे द्वार उघडे व्हावे आणि त्यांनाही देवाचे दर्शन व्हावे यासाठी तो सत्याग्रह होता आणि 2 मार्च 1930 ला त्याची सुरुवात झाली। नमस्कार, चेतन खर्डे नाव आहे माझं आणि आपण पाहणं सुरू केलेलं आहे CKRK ट्रॅव्हल लाईफ। अच्छा, आता हॉटेल रूम मधून आपण निघणार आहोत आणि थेट जाणार आहोत पंचवटी नाशिक येथील काळाराम मंदिर दर्शनासाठी। ये बड़ी अच्छी बात कही है। आणि तिथला संपूर्ण इतिहास आपण जाणून घेऊया, कशा प्रकारे तो इतिहास आहे आणि या मंदिराचा ऐतिहासिक वारसा कसा आहे याची संपूर्ण माहिती CKRK ट्रॅव्हल लाईफ वर तुम्हाला मिळणार आहे। तर चला एक्सप्लोर करूया। तत्पूर्वी CKRK ट्रॅव्हल लाईफ ला सबस्क्राइब करा और वो जो लाल वाला बटन है उस पे भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। एक्सप्लोर करूया CKRK ट्रॅव्हल लाईफ सोबत काळाराम मंदिर नाशिक। संपूर्ण माहिती, इतिहास आणि इतिहासाचं एकूण एक पान आज उलगडलं जाईल फक्त CKRK ट्रॅव्हल लाईफ वर। तर चला, जय श्रीराम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय हो। रात्रीच्या वेळेस आपण या मंदिरात दर्शनासाठी आलेलो आहोत आणि त्यामुळे थोडासा लाईटचा प्रॉब्लेम तुम्हाला होईल आणि व्हिडिओची क्वालिटी सुद्धा थोडी घसरू शकते, परंतु कमी वेळात जास्त टूर करणं हेही आपला एक प्रवासाचा भाग आहे आणि या काळाराम मंदिराची संपूर्ण माहिती मिळणं तुम्हाला महत्त्वाचं आहे। मंदिरातलं थेट दर्शन तुम्हाला मी घडवणार आहे। काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे। गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर 1778 ते 1790च्या काळात बांधले। येथे प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहे। मंदिरात नियमित पूजा अर्चा होत असते। मंदिराचे कोरीव काम हे पाहण्यासारखे आहे। येथील प्रभू श्रीरामाची मूर्ती देखील काळ्या दगडापासून बनवलेली आहे। गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या या मंदिराचे भाविकांमध्ये विशेष आकर्षण आहे। मंदिर हे जुन्या नाशिकात असल्यामुळे तेथे नेहमीच गर्दी आपणास दिसून येईल, त्यामुळे आपण आपले साहित्य सांभाळूनच मंदिरातील प्रभू श्रीरामाचे दर्शन करावे। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री। ज्या क्षणाची वाट आपण या ब्लॉग मध्ये बघत होतो तो क्षण आपल्या समोर आहे। प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन आपल्याला फक्त आणि फक्त CKRK ट्रॅव्हल लाईफ वर होत आहे। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचे दर्शन घ्या फक्त CKRK ट्रॅव्हल लाईफ वर। चॅनलला सबस्क्राइब करा। बोलो प्रभू श्रीरामचंद्र की जय। एक महत्वपूर्ण माहिती, डॉक्टर बाबासाहेबांनी नाशिकच का निवडलं काळाराम मंदिर सत्याग्रहासाठी ते तुम्हाला सांगतो। नाशिक महाराष्ट्रातील स्पृश्य हिंदूंचे नाक जे नाशिक तेच दाबण्याचा निर्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला। डॉक्टर बाबासाहेबांनी हा लढा माणुसकीस कलंक लावणाऱ्या अमानुष, अन्यायी व अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध केला। काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी बाबासाहेबांनी स्पृश्य व सवर्णांना केलेले एक आव्हान होते आणि तो काळाराम मंदिर सत्याग्रह 2 मार्च 1930 पासून सुरू झाला।